नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. म्हणते वकील साहेब, पेपर आणलेत ना, मग सुरू करा. तुम्ही जे पेपर आणले ते आम्हाला दाखवा आणि खऱ्या आई वडिलांना ते पेपर सोपवा. ते सह्या करतील आणि पेपर त्यांच्याकडे द्या. कावेरी म्हणते सरप्राईज एक मिनिट जरा थांबा. आता काय नवीन? यश म्हणतो हो, चिकूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कावेरी आणि माझ्याकडून छोटंसं गिफ्ट आहे. आता मात्र अमृता घाबरलेली असते. कावेरी आता पेनड्राईव्ह देत असते यशला आणि म्हणते याच्यामध्ये तर काहीच नाहीये, आता काय करायचं? घाबरून तर काही जमणार नाहीये. यश म्हणतो काही नसलं तरी चालेल, अजून थोडा वेळ अमृताला घाबरायलाच लागणार आहे. पेनड्राईव्ह हातात घेतलेला असतो. अमृता म्हणते अमृता, चिकूच्या बाबतीत माती खाल्ली आहेस तू. आता मात्र तुला काय मास सोडत नसते आणि इनी जर तुला घराच्या बाहेर काढलं तर मग वाट लागणार. त्याच्या आत काय तो निर्णय घेऊन मोकळी हो. म्हणते यश, वकील साहेब किती वेळचे थांबलेत, काय लावलंय रे, काय आहे ते पटकन दाखव आणि त्यांचं काम त्यांना पूर्ण करू दे. हो लगेच दाखवतो. यश आता लॅपटॉप घेऊन माझ्या जवळ आलेला असतो आणि आता लॅपटॉप सुरू करणार. यश, कावेरी हे खोटं खोटं करताय, त्यामध्ये दोघं तर घाबरलेलेच असतात. आपल्याकडे काही प्रूफ नाहीये तरीही आपण अमृताला घाबरण्याचा प्रयत्न करतोय. अमृता जर कन्व्हिन्स होऊन काही बोलायला गेली नाही तर अवघड व्हायचं. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. यश आणि कावेरी नेमकी काय दाखवणार? यश म्हणतो हा व्हिडिओ बघ, मग काय ते ठरव. अमृता पटकन पळत येते आणि लॅपटॉप बंद करून टाकते. अमृता म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणते काय आता? मी चिकूला नाही सांभाळू शकत, त्याची जबाबदारी मी नाही घेऊ शकत. आता मात्र कावेरीला आणि यशला आनंद झालेला असतो, कारण त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. आता पटकन उभी राहते. अमृता, काय झालंय तुला, कळतंय का? अगं मावशी, मी चिकूची जबाबदारी घेतली. अगं मावशी, सगळ्या कामामुळे माझा दमा आहे ना जरा वर यायला लागलाय आणि दम्याचा इतका त्रास होतोय की चिकूकडे लक्ष द्यायला होणार नाही. त्याचे हाल का करायचे मी? म्हणते अमृता, हे कारण आहे का चिकूला नाही सांभाळण्याचं? ज्यांना दमा आहे ते आपलं मूल लोकायला देऊन टाकतात का? ते सांभाळ करत नाही का? काही कारण सांगते अमृता. मावशी, मला चांगली आई व्हायचंय, उगाच सांभाळायचं म्हणून सांभाळण्यात काय अर्थ नाहीये. चिकूला सांभाळायचंय पण त्याचे हाल होऊ द्यायचे नाहीये. मला नाही जमते आणि बळजबरीने सांभाळण्यात काय अर्थ नाहीये आणि त्याचे हाल का करू मी? दुखतंय माझं, मी मान्य करते ना. कावेरी म्हणते जाऊबाई काही चुकीचं बोलत नाहीये. उदय भाऊजींवर जेवढं प्रेम करतात तेवढं यशवर कुठे प्रेम करता म्हणते कावेरी, तोंड सांभाळून बोला. कावेरी म्हणते मी कुठं चुकीचं बोलतीये, यशला फक्त वाढवलंय म्हणून मुलगा थोडी मानताय तुम्ही. आता चिडलेली असते भयंकर अशी, रागारागाने येते आणि कावेरीच्या कानाखाली द्यायला हात वर करते. इकडे तिकडे बघते आणि स्वतःला सावरते, तिला मारत नाही. म्हणते नाती फक्त रक्ताची नसतात कावेरी. कावेरी म्हणते मला हेच सांगायचंय तुम्हाला, रक्ताच्या नात्यापेक्षाही जोडलेली नाती खूप मजबूत आणि घट्ट असतात. हेच तुम्हाला सांगायचे आणि ते तुम्ही समजून घ्या. कावेरी आता इमोशनल झालेली असते. कावेरी म्हणते तसंच चिकूचं आणि माझं नातं आहे. मी जरी त्याला जन्म दिलेला नाहीये तरी मीच त्याची आई आहे. त्याला चिकूला नसन सांभाळायचं तर नका सांभाळू, मी त्याला सांभाळायला तयार आहे आणि मीच त्याची आई असणारी अगदी आयुष्यभर. तुम्ही हे मान्य करा, यातच चिकूचं आणि आपल्या सगळ्यांचं हित आहे. कावेरी आता वकील साहेबांकडे बघते आणि म्हणते मला वाटतंय की उगाच वकील साहेबांना थांबवून ठेवलंय. वकील साहेब म्हणतात मॅडम आता काय करायचंय? म्हणते आता काय करायचंय, तब्येतीमुळे अमृता काय चिकूला सांभाळू नाही शकत. तुमचा वेळ मी उगाच व्हायला घातला, मला माफ करा. वकील साहेब म्हणतात मॅडम काही हरकत नाहीये. त्यांचे सगळं कागदपत्र ते जमा करतात आणि लगेच तिथून निघून जातात. यमुना आणि पौर्णिमा त्यांच्यात कुजबूज करत असतात. मूर्ख आहे काही अमृता? पौर्णिमा म्हणते नाहीतर काय, मूर्खच आहे की. कावेरी आता अमृताकडून चिकूला घेते आणि म्हणते मी काऊला वचन दिलं होतं, शेवटच्या क्षणापर्यंत त्याची आई बनून राहील. चिकू माझा आहे आणि मी त्याची आहे. अमृता आता एवढं सगळं होऊन माशी बोलायला येते. त्याशी एकही शब्द बोलत नाही. चला चला चला, चिकूच्या वाढदिवसाची तयारी करूया. आता सगळ्यांनी कामाला लागा, आपल्याला चिकूच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे. खूप छान असा बर्थडे करायचा असतो चिकूचा आणि खरंच खूप छान असं सगळं घर सजवलेलं असतं, छान अशी तयारी केलेली असते. यश, एवढ्या कमी वेळात इतकी छान तयारी केली. कावेरी, अजून थोडा जरी वेळ मिळाला असतं यापेक्षाही छान असं केलं असतं. चला चला चला, केक आलाय ना, केक कट करूया आपण. यश म्हणतो चला कावेरी, केक कट करून घेऊया. आता केक कटायला यश अगदी तयार झालेला असतो. कावेरी म्हणते उदय भाऊजी तिकडे काय करताय तुम्ही? तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि तिथे का उभाय? इकडे या, केक कट करा तुम्ही.
उदय आता जरा विचार करतो आणि हसत लगेच आलेला असतो. येतो आणि चिकूला उचलून घेऊन स्वतः केक कट करत असतो. यश आणि कावेरी जरा लांब उभे राहिलेले असतात आणि आता उदय चिकूला घेऊन केक कट करत असतो. त्याचा तो अधिकार असतो, त्याला कावेरीने दिलेला असतो. हे तिघेही एकत्र येऊन त्याचा बर्थडे सेलिब्रेट करत असतात. अमृता मात्र लांब उभी असते, तिला काही डिमांड नाही किंवा कुणी विचारतही नसतं. अगदी खाली मान घालून तोंड पाडून ती उभी राहिलेली असते. कावेरीला मात्र आनंद येत असतो. तिथून तिच्याकडे बघून ती हसत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी विद्या आलेली असते आणि लांबूनच कावेरी वहिनी असा आवाज देते. कावेरी आता विद्याला बघते आणि खूप खुश होते. पटकन येऊन दोघे एकमेकीच्या गळ्यात पडतात आणि खूप आनंद होतो. बाबांची तब्येत कशी आहे? बरी आता. विद्या म्हणते, वहिनी मला तिथे वेळ मिळाला आणि सगळी काही तयारी केली, काही साड्यांचे सॅम्पल पण आणलेत, पण आता विकणार कसे, लोकांपर्यंत ते जाणार कसे. कावेरी म्हणते, विद्या वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. तुम्ही इथे नव्हता तेव्हा सगळी काही तयारी केलीये, कळतंय का? तयारी केलीये म्हणजे काय? एक्झिबिशन लावायचंय आणि लोकांपर्यंत साड्या पोहोचवायच्या आहे, कळतंय का? मग तर डायरेक्ट लोकांना कळणार की काय, त्यांना समोर दिसल्यावर क्वालिटी वाटल्यावर ते घेणारच ना. आता मात्र विद्या म्हणते, वहिनी तुम्ही एवढं काय प्लॅनिंग केलंय? कावेरी म्हणते, हो सगळं काही प्लॅनिंग झालंय, फक्त ना आपल्याला जागा लागणार आहे, तीही अशी मस्तपैकी मोक्यावर जागा लागणार आहे. यश आलेला असतो. यश म्हणतो, काय कशासाठी जागा हवी आहे? कुठे बाहेर जायचंय का तुम्हाला? आता कावेरी बोलायला लागलेली असते यश सोबत. मध्येच विद्या म्हणते, हो ना भाऊजी, आम्ही विचारच करत होतो बाहेर जाण्याचा. एनिवेज वहिनी बाबांची तब्येत कशी आहे? बरेत का ते? हो बरेत, आता छान वाटतंय त्यांना. विद्या म्हणते, सगळं काही छान आहे, तुम्ही कसे आहेत? यश म्हणतो, मी पण छान आहे. एकमेकींकडे बघत असतात आणि अगदी घाबरल्यासारखे असतात त्या. यशच्या लक्षात येतं यांच्या डोक्यात काहीतरी चाललंय, पण ह्या समोरून काय सांगत नाहीये. नेमके काय चाललंय हे यशला कळत नसतं, त्याला जाणून घ्यायचं असतं. तुम्ही दोघी मायापासून काही लपवताय का? विद्या म्हणते, प्रॉब्लेम काय नाही हो, एवढा प्रवास केलाय, दमले मी, आणि दमले ना थोडा आराम केला की बरं वाटणार, बाकी काही नाही. आणि एवढा प्रवास झाल्यामुळे मला जरा थकवा जाणवतोय, काही नाही, आराम केला की होऊन जाईन हो. यश म्हणतो, नक्की दमल्यामुळे तुमचे चेहरे असे दिसताय की खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? विद्या वहिनी, कावेरी, काहीही प्रॉब्लेम असू दे, असला तर मला सांगा बरं प्लीज, काही असेल तर सांगा. नाही भाऊजी काही प्रॉब्लेम नाहीये. यशला खात्री पडते की यांना काही प्रॉब्लेम नाहीये, असेल त्यांच्यात काही ते सॉल्व्ह करतील. यश म्हणतो, ठीक आहे. यश दोघींकडे बघून हसतो आणि बाहेर निघून गेलेला असतो. आता मात्र कावेरी आणि विद्या दोघीच हॉलमध्ये उभे असतात. कावेरी म्हणते, विद्या वहिनी हे काय, यांच्याशी तुम्ही खोटं का बोलला आणि यांच्यापासून तुम्ही सगळं का लपवलं? विद्या खूप घाबरलेली असते. विद्या आता कावेरीच्या जवळ येते आणि म्हणते, वहिनी प्लीज, यश भाऊजींना काही सांगण्याची गरज नाही किंवा त्यांना सांगायचंच नाहीये आपल्याला काही. का? ते आपलेच आहे, त्यांना आनंद होणार, ते आपल्याला मदतच करणार आहे ना. आणि आधीच विचारलं कुणाला जागा हवी आहे, त्यांनी आपल्याला मदत केली असती, तुम्ही का विषय टाळला आणि त्यांच्यासमोर खोटं का बोललात तुम्ही? ते आपल्या बाजूनी आहे ना, मग त्यांनी आपल्याला मदत केली असती ना. विद्या वहिनी तुम्ही हे चुकीचं वागला. वहिनी प्लीज प्लीज, तुम्ही आधी शांत होता का? विद्या आता कावेरीची समजूत काढत असते. यश भाऊजींना कळालं तुमच्या यांनी ते योग्यच होणार आणि चांगलंच होणार. यश भाऊजींना माहिती असलं की चुकून ते मला सांगून टाकणार. मला या सगळ्यातला एकही शब्द कळाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होणार, हे तुम्हाला माहितीच आहे. यश भाऊजी समोर खोटं बोलणार नाही. मला काही सहज बोलायला गेले आणि मला जर खरं काही कळालं तर आपलं भांडं फुटणार आणि आपलं अवघड होऊन बसणार. त्यामुळे प्लीज यश भाऊजीला काही एक सांगायचं नाहीये, काय आहे ना ते आपापल्यात आपण सॉल्व्ह करूया. विद्या आता कावेरीला समजून सांगत असते आणि कावेरी म्हणते, यशला कळालं तर आपल्याला फायदाच होणार आहे, प्रॉब्लेम वगैरे नाही. स्वतःच्या बळावर काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय, स्वतःच्या पायावर उभं राहताय, नवीन बिझनेसला उभारी घेण्याचा प्रयत्न करताय, या सगळ्या गोष्टीत यशला आनंदच होणार आणि यश आपल्याला काहीतरी मदतच करणार. तुम्ही चुकीचा विचार करताय यशच्या बद्दल. यश कशाला मला सांगायला गेले आणि मला सांगण्याचा संबंध येतो कुठे? ते आपल्याशी आहेत, आपल्याबरोबर बोलतात, आपल्याशी व्यवहार करणार आहेत, मग मला कसं कळणार आपण सगळं काही गुपचूप केलं असतं ना. विद्या वहिनी, त्यांच्यासमोर तुम्ही एक तर खोटं बोललात आणि महत्वाचं त्यांच्याकडून काही मदत झाली असती तर तुम्ही नको मदत आणि डायरेक्ट खोटं बोलून सगळं काही पचका करून टाकलाय. ते मला एकही शब्द सांगणार नाही याची जबाबदारी मी घेतली असती. तुम्ही विद्या वहिनी का ऐकलं नाही बरं? विद्या आता अगदी शांतपणे म्हणते, कावेरी वहिनी
यश भाऊजींना मी चांगलं ओळखते. मापासून ते काहीही लपवू शकत नाही किंवा खोटंही बोलू शकत नाही. यश भाऊजींनी मासाठी स्वतःचं करिअर सॅक्रिफाईस केलंय. मासाठी ते काहीही करायला तयार असतात. सगळ्यात महत्व आहे त्यांच्या आयुष्यात ते फक्त माला. आणि मापासून काही लपवायचं ठरलं तर ते लपवू शकत नाही किंवा लपवणार नाही. त्यामुळे तुम्ही मला ही गॅरंटी देऊच नका की यश भाऊजी मला काही सांगणार नाही. अहो, यश भाऊजी येते तुमच्या आधीपासून मी त्यांना ओळखते. त्यांना जर काही कळालं आणि मला गुणगुण लागली तर यश भाऊजी एका मिनिटात काय खरंय सगळं लगेच मला सांगणार. आणि मला खरं कळाल्यावर काय होणार तुम्हाला आणि मला चांगलंच माहितीये. त्यामुळे प्लीज 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 नको सांगूया आपण यश भाऊजींना. विद्या आता अगदी रिक्वेस्ट करत असते ह्या कावेरीला, प्लीज प्लीज वहिनी यश भाऊजींना काही सांगू नका. तुमच्यापेक्षा जास्त यश भाऊजींना मी ओळखते आणि हे सगळं काही त्यांना पटेल असं मला वाटत नाहीये. त्यामुळे प्लीज त्यांना सांगू नका. होता होईल तेवढं त्यांच्यापासून आपण लपवून ठेवूया. आपल्या पद्धतीने काही करता आलं तर आपण करूया. प्लीज वहिनी. आता अमृता इमोशनल झालेली असते आणि थोडी घाबरलेली सुद्धा असते. कावेरी हे बघते आणि कावेरी आता शांत बसून घेते. विद्याने आता बॅग वगैरे घेतलेले असतात आणि तिच्या रूम मध्ये ती निघून जाते. हॉलमध्ये मात्र कावेरी विचार करत थांबलेली असते. तिला टेन्शनही असतं. आता पुढे काय करायचं याचा ती विचारही करत असते. खरी कावेरी संकटात सापडलेली असते किंवा द्विधा मनस्थितीमध्ये असते. यश पासून एवढी मोठी गोष्ट लपवली हे कावेरीला अगदी सहनच होत नसतं. आणि आता विद्याला शब्द दिलाय की शेवटपर्यंत साथ देणार. तिला काम करण्यासाठी ती सगळं काही मिळवून देणार किंवा काम कसं वाढणार याच्याकडेही लक्ष देणार. त्यामुळे कावेरीला लक्ष देणं महत्वाचं आहे. पण यश पासून गोष्ट लपवली आहे या गोष्टीचं वाईट वाटत असतं कावेरीला. यश आता इकडे फोनवर बोलत असतो आणि त्याचं बोलणं झाल्यावर त्याला चहा प्यायची इच्छा झालेली असते अगदी मनातल्या मनात. तेवढ्यात काय कावेरी त्याच्यासाठी चहा घेऊन येते. वा कावेरी, मी फक्त फोनवर बोलता बोलता चहा प्यायला हवा असा मनातल्या मनात विचारच आला होता. तुम्ही डायरेक्ट माझ्यासमोर चहा घेऊन आलात. थँक्यू सो मच कावेरी. कावेरी म्हणते यश मला बरोबर कळतं तुम्हाला चहा कधी हवा असतो, कधी काय हवंय आणि कधी काय नकोय. सगळं काही कळतंय मला यश. कावेरी म्हणते नवऱ्याच्या मनातलं इतकं तर कळायलाच हवंय ना आणि तेवढंच कळतंय मला यश. यश आता हसतो आणि म्हणतो हो कावेरी बरोबर आहे. जे कळायला हवंय ते बरोबर तुम्हाला कळतंय की. यश म्हणतो कावेरी एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला तुमचं मन ओळखायचंय. यामध्ये मला तुम्ही किती मार्क देऊ शकता? अगदी स्पष्ट सांगायचं या कावेरी. कावेरी म्हणते 10 पैकी 10 तुम्हाला मार्क देऊ शकते अगदी परफेक्ट. यश म्हणतो काय? हो. थँक्यू. पण कावेरी 10 पैकी 10 पैकी देणार ते ठीक, पण त्यातला 1 मार्क आज कमी करा कारण तो डिझर्व करत नाहीये मी. काय झालंय यश? आज तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखण्यात कमी पडलोय मी. मला कळतच नाहीये तुमच्या मनात नेमकी काय चाललंय. तुम्ही कसला विचार करताय आणि कसली एवढी घालमेल तुमच्या मनात आहे. मी ओळखू शकलो नाही किंवा तुम्हाला जाणून घेण्याचा खूप प्रयत्न करतो. मला काही कळत नाहीये कावेरी. त्यामुळे 10 पैकी 10 मार्क देत नका जाऊ. 9च मार्क दिले तरी चालेल. या वेळेला थोडा कमी पडलोय मी. यश डायरेक्ट प्रश्न विचारतो. कावेरी तुमच्या मनात काय चाललंय? आता कावेरीलाही प्रश्न पडलेला असतो की विद्या म्हणलीये यशला काही सांगायचं नाही आणि यश हट्टाला पेटलेला असतो. पटकन सांगा तुमच्या मनात काय चाललंय आणि ते मला का कळत नाहीये. आता कावेरी नेमकी काय करणार? देणार तर देणार, उत्तर काय देणार यशला? डायरेक्ट त्याने पकडलेलं असतं आणि सांगा अशी जबरदस्तीही करतो. कावेरीकडे आता मनातल्या मनात विचार करते आणि यशकडे बघतच थांबलेली असते. खरं तर यश असं झालंय की विद्याताईंनी मला सांगितलंय की तुम्हाला काय सांगायचं नाही, तुमच्यापासून लपवून ठेवायचे. विद्या बहिणी माझ्यापासून लपून ठेव असं म्हणली. हो. काय लपवायचंय ते सांगशील का आता? विद्याताईंनी एक बिझनेस सुरू केलाय आणि तो आम्ही गुपचूप चालवणारे, गुपचूप वाढवणारे. घरात कोणाला काही कळू देणार नाहीये. त्या जो बिझनेस करतायत तो बिझनेस वाढवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः विद्याताईंची मदत करतेय. हे आमच्या दोघींमध्ये चाललंय. तुम्हाला कळू द्यायचं नाही कारण तुम्हाला कळालं तर तुम्ही मला सांगणार आणि मला सांगितलं की बिझनेस सुरू व्हायच्या आधी संपणार. यश आम्हाला सगळं काही माहितीये म्हणून तुमच्यापासून आम्ही लपवतोय. विद्याताई म्हणल्या की यश भाऊजींना काही एक सांगायचं नाही. 100% ते मला जाऊन सांगणार यात काही शंकाच नाही. यशला आता हे ऐकून धक्काच बसलेला असतो. यशच्या हातात जो चहाचा कप असतो तो धक्क्याने खाली पडतो आणि यशला टेन्शन आलेलं असतं आणि धक्काही बसलेला असतो. चहाचा कप फुटल्याने कावेरीला मात्र टेन्शन आलेलं असतं. फक्त यशने ऐकलंय तर यशला धक्का बसला आणि त्याच्या हातून चहाचा कप सांडला. आता खरा गोंधळ वाढलेला असतो.
कावेरी म्हणते, यश एवढा धक्का बसण्यासारखं काय झालंय, एवढा काय धक्का बसलाय की हातातून कपच पडलाय तुमच्या. यश आता चिडलेलं असतो. जे विद्या म्हणलेली असती ते परफेक्ट असतं. यशलाही सहन होणार नसतं किंवा यशला माहिती असतं विद्याने काही केलं तरी मला ते आवडणार नाहीये. कावेरी म्हणते, काय झालंय यश, अहो विद्या वहिनीला हे सगळं करण्याची गरजच काय, काही एक गरज नाहीये बिझनेस वगैरे करण्याचा आणि घराच्या बाहेर पडण्याचा काही प्रश्नच येत नाही. कावेरी म्हणते, अहो यश असं थोडी आहे, विद्या वहिनीलाही पैशांची गरज लागते. त्यांना जेव्हा पैशांची गरज लागते तेव्हा ती गरज कोण पूर्ण करणार आणि त्यांना हवाय तितका पैसा कोण पुरवणार. प्रत्येक वेळेला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. यश म्हणतो, घरात आहे की पैसे, वहिनीला सेपरेट बिझनेस करायची काय गरज आहे, हे मला पटलेलं नाही या कावेरी. यश आता हायपर झालेला असतो आणि कावेरीला विरोध करतो. कावेरी यशला समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण काही एक फायदा होत नाही. कावेरी, विद्या वहिनी हे घर स्वतःच समजत नाही का, आणि मुळात या घरात काय झालंय याची तुम्हाला कल्पनाच नाहीये. विद्या वहिनीला कळत नाहीये का हे घर आणि या घरातलं सगळं काही विद्या वहिनीचंच आहे. काहीही अडचण येऊ दे, कितीही पैसा लागू दे, या घरात त्यांना मिळणार म्हणजे मिळणार. मग विद्या वहिनी बाहेर जाऊन स्वतःचं असं नवीन काय करायला बघतीये. विद्या वहिनी जो विचार करतेय तो चुकीचा आणि चुकीचाच आहे. त्याला मी पाठिंबा देणार नाही आणि तुम्हीही वहिनीला साथ द्यायची नाही. या घरात याआधी काय घडून गेलंय तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये. कावेरी, नको त्याच्यामध्ये पडायला जाऊ नका आणि उगाच घरात काही प्रकरण वाढवू नका. आता कुठे काही शांततेत चाललंय सगळं, हे जर मला कळालं तर वादळ नाही महाभयंकर असं वादळ येणार. कावेरी, सगळं काही जागेवर थांबवायचं, बिझनेस वगैरे काही डोक्यातून काढून टाकायचा. विद्या वहिनी बाहेर जाऊन काहीही बिझनेस करणार नाही आणि स्वतः तर काही करणार नाही हे तुम्हाला सांगून ठेवतोय आणि तुम्ही आता विद्या वहिनीला समजावून सांगायचंय. यश म्हणतो, याविषयी मा एवढी सेन्सिटिव्ह काय, बायकांनी बाहेर जाऊन काम करायचं नाही, काही करायचं नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय का, आणि मला ती गोष्ट मनाला लागल्याशिवाय एवढा मोठा निर्णय घेतलाय की बायकांनी घरातच बसायचं, कितीही शिक्षण असू द्या, कितीही क्वालिटी असू द्या. मा का एवढी हायपर होते या गोष्टीची कल्पना नाहीये ना, म्हणून एवढं पाऊल उचललंय. तुम्हाला जर सत्य परिस्थिती कळाली असती तुम्ही अजिबात विद्या वहिनीला सपोर्ट केला नसता आणि तिला हे सगळं करायला भाग पाडलं असतं. लिहून घ्या माझ्याकडून, या गोष्टीला मा कधीही परमिशन देणार नाही. अगदी इकडची दुनिया तिकडं होऊ दे, मा तुम्हाला सपोर्ट करणार नाही आणि हे कधी होऊच देणार नाही. कारण ती मा आहे, तिने जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य घेतलेला आहे. ती तुम्हाला होकार देणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही भांडणात पडायला जाऊ नका. आता यश खूप हायपर झालेला असतो, खूप चिडलेला असतो आणि खूप ओरडलेला असतो कावेरीवर. या त्याने कधी केलेलं नसतं. सहज सांगण्यासारखी गोष्ट नाहीये म्हणूनच यश एवढा हायपर झालेला असतो. कावेरी आता शांत बसते, एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही किंवा प्रश्नही विचारत नाही आणि जे चहाचे कप वगैरे फुटलेला आहे ते उचलण्याचा प्रयत्न करत असते. यशला सुद्धा वाईट वाटतं आणि जरा रिअलाइज होतं की आपण हिच्यावर खूपच चिडलो आणि खूपच ओरडलो का. तरीही कावेरीने एकाही शब्दाचं उत्तर दिलेलं नसतं. तिचे ते सगळं खाली सांडलेलं साफ करत असते. यशही तिला मदत करतो. यश आता कावेरीकडे बघत बसलेला असतो. कावेरी अगदी हळू आवाजात म्हणते, विद्या वहिनींना काही कमी पडतंय, विद्या वहिनींना पैशांची गरज आहे, हे म्हणणं सोपं आहे. विद्या वहिनींना या घरात काहीतरी कमी पडतंय, पैशांची गरज भासतीये, पण पैशांसाठी करतीये. स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी सुद्धा माणूस पैसा कमवू शकतोय ना. आपल्याच घरात स्वाभिमान जपण्याची काय गरज आहे. पैसा कसा कमी पडणार त्यांना, पैसा आहे तर वहिनींना हवा तेवढा मिळणार, जिथे गरज आहे तिथे वहिनींना मिळणारच. स्वाभिमानाचा कुठे प्रश्न आलाय आणि घरातल्या घरात कोण विचार करतंय स्वाभिमान वगैरे. घरात कसला आलाय स्वाभिमान. आणि कावेरी, मुळात चूक तुमची आहे. वहिनींना पैशांची गरज आहे हे तुम्ही मला सांगायला हवं होतं. आपल्या घरात काय चाललंय हे मला सांगितलं तर निदान मी काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार ना. साड्या विकायची काही एक गरज नाहीये वहिनींना. कावेरी जरा स्पष्टच सांगतो, आपल्या घरातल्या स्त्रिया बिझनेस काहीही करू शकत नाही. बाहेर जाऊन किंवा घरात त्या काहीही करू शकत नाही. त्यांना तशी परमिशनच मिळणार नाही. काहीही झालं, कितीही झालं तरी स्त्रिया बाहेर जाणार नाही आणि बिझनेस करणार नाही. कळते का. तेही मला हर्ट करून शक्यच नाही. तुम्हाला सपोर्ट मी कधीच करणार नाहीये. कळते का. या बाबतीत माझ्याकडून काही एक अपेक्षा ठेवू नका. माझ्या विरोधात जाऊन काही मदत करा असं माझं म्हणणंच नाहीये. एकाकडून चूक झाली आणि सगळ्यांनी आयुष्यभर ते भोगायचं हे कुठचा न्याय. एका काम करणाऱ्या बाईकडून चूक झाली मग सगळ्या पिढीने ते भोगायचंय का. खूप बायका आहे की ते बिझनेस करून घर छान सांभाळतात. आपण बघतोच आहे की. मग सपोर्ट करायला नको विद्या वहिनीला. यश, इतका वाईट अनुभव आला तर इतका मोठा नियम बनवला, हे चुकीचं आहे ना. यश म्हणतो, फक्त एक वाईट अनुभव नव्हता, त्या एका वाईट गोष्टीमुळे माझं अख्खं आयुष्य बदलून गेलंय हे तुम्हाला कळत नाहीये का. त्या वाईट अनुभवामुळे माझ्या जवळच्या 2 व्यक्ती गमावल्यात मी.
यश आता खाली बसतो आणि रडायला लागलेला असतो. माझी सख्खी बहीण गमावलीये मी, तुम्हाला माहितीये का कावेरी? यश खूप रडायला लागलेला असतो आणि कावेरी त्याला आता सावरत असते आणि शांत व्हा असं म्हणत असते. कावेरी मनातल्या मनात म्हणते, चुकले मी, मग मी बोलायलाच नको होतं. यशची मनस्थिती समजून घ्यायला हवी होती. वाईट आठवणी जाग्या झाल्या सगळ्या, पण काही झालं तरी संदीप भाऊजींच्या नोकरीबद्दल यशला सांगितलंच पाहिजे. कावेरी पटकन सांगून टाकते, संदीप भाऊजींची नोकरी गेली आणि त्या दोघांना पैशांची खूप गरज आहे. यश आता स्वतःला सावरतो, डोळे वगैरे पुसतो. यश म्हणतो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, वहिनी आणि संदीप दादाला या घरात कधीच काही प्रॉब्लेम होणार नाही, कुठची अडचणही येणार नाही. मी त्यांना हवी ती मदत करायला तयार आहे. मी जातो आणि बोलतो की उद्यापासून आपली कंपनी, आपला बिझनेस सांभाळ. कावेरी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, विद्या वहिनीला मदत करायची नाही, तिला सपोर्ट करायचा नाही. तुम्ही हा बिझनेस करायचा नाही आणि हे फायनल आहे. कावेरी, आता तुम्ही ऐकलं नाही आणि माझ्या शब्दाच्या पुढे गेला तर मी समजून जाईन की तुमच्या नजरेत माझ्या शब्दाला काही एक किंमत नाही आणि मला काही डिमांडही नाहीये. तेव्हा ठरवा, विद्या वहिनीला सपोर्ट करायचा की माझा शब्द मोडायचा. यश आता तिथून निघून जातो. कावेरी मात्र विचार करत तिथेच थांबलेली असते. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. मा जरा वेळ बाहेर गेलेली असते. कावेरीने सगळं काही करून घरातच साड्यांचा बिझनेस चालू केलेला असतो. सगळ्या बायका साड्या बघण्यासाठी घरातच आलेल्या असतात. तेवढ्यात काय मा येते आणि कावेरीला पकडते आणि म्हणते, जरा वेळ बाहेर गेले, डायरेक्ट साड्यांचं दुकानच चालू केलं की काय? या घरात बिझनेस वगैरे काही करायचं नाही आणि बिझनेस करायचं असेल तर घराच्या बाहेर चालतं व्हायचं. यमुना डायरेक्ट कावेरीला म्हणते. आता मात्र मोठा तमाशा सुरू झालेला असतो. मा खूप चिडलेली असते आणि अगदी रुद्र रूप असं धारण केलेलं असतं. या घरातल्या बायकांनी बिझनेस वगैरे कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट घ्यायचा नाही आणि करायचा प्रयत्नही करायचा नाही. तुला माहित नाहीये का? तरी हे केलंस म्हणजे माझ्या विरोधात गेलीये तू. आता मा चांगलीच तडकलेली असते कावेरीवर. आता कावेरीने एवढं मोठं काय धाडस केलंय बघूया यश आणि मा काय शिक्षा देणार कावेरीला. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.